ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आपल्या सोबत आहेत माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते अनिल देशमुखजी। काटोल बाबत तुम्ही एक प्रसिद्धी पत्रक काढतायत, काय आरोप आहे तुमचे नेमके? असं आहे की काटोलमध्ये मोठ्या प्रमाणात इराणी लोक आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे नंबर 2चे धंदे आहेत। त्यांची दहशत त्या निमित्तानं अनेक काही इराणी आहेत त्यांची होती, त्याच्यामुळे मधल्या काळामध्ये पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचे संपूर्ण नंबर 2चे धंदे आटोक्यात आले होते। पण आता या वर्षभरामध्ये परत त्यांचे जे व्यवसाय चालू आहेत नंबर 2चे आणि एक प्रकारची दादागिरी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो। त्या ठिकाणी एका तरुण मुलीची त्या ठिकाणी हत्या आहे की ती आत्महत्या आहे हा विषय तिथे होता। त्या मुलीचे एका त्या इराणी मुलाशी संबंध होते। शंका अशी आहे की त्या मुलीची हत्या झाली, आत्महत्या तिने केली आणि तिची हत्या करण्यात आली, अशा अनेक त्या ठिकाणी काही लोकांचे पुरावे त्या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळे त्या बाबतीत पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारचा तो विषय होता। त्याच्यासाठी कॅन्डल मार्क काढावा। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। अशा पद्धतीचा अर्ज राहुल देशमुख जे शेकापाचे नेते आहेत, माजी नगरपालिकेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी दिला, पण तो कॅन्डल मार्क काढण्यासाठी त्यांना नकार देण्यात आला। त्याच्यानंतर त्यांनी पत्रक काढलं की अशा पद्धतीची दादागिरी जी एका समाजाची चालू आहे इराणी समाजाची, त्याच्या विरुद्ध पत्रक काढलं आणि मग त्याला ते पत्रक काढण्यासाठी तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करता याच्यासाठी त्याला अटक करण्यात आली। यामध्ये ज्या पद्धतीनं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनी, मी राहुल देशमुख आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध जी भूमिका या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घेतली होती, भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या बाबतीत ज्या पद्धतीनं आम्ही खुलेआम भाषणामध्ये आम्ही आमचे विचार मांडले होते, त्याचा राग काढण्यासाठी हे संपूर्ण देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनावर दबाव टाकून उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। राहुल देशमुखांना काल अटक करण्यात आली आणि पण अटक केल्यानंतर कोर्टामध्ये जेव्हा त्या नेण्यात आलं, कोर्टाने बाजू ऐकून घेतल्यानंतर त्या कोर्टाने त्यांना लगेच बेल दिली, त्याच्यामुळे ते प्रकरण शांत झालं। पण अशा पद्धतीनं राजकीय दबाव टाकून जर कोणावर कारवाई होत असेल तर त्याचा निषेध त्यानिमित्तानं काल मोठ्या प्रमाणात काटोलमध्ये हजारोच्या संख्येने तिथे लोक जमले होते। संपूर्ण काटोलमधलं संपूर्ण बाजारपेठ तिथे बंद होती आणि ज्या पद्धतीनं शासनाने आणि प्रशासनाने ही कारवाई केली त्याचा निषेध म्हणून संपूर्ण बाजारपेठ तिथे आणि लोकांनी त्याचा निषेध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिथे लोक रस्त्यावर आले होते। काटोल हा तुमचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तिथलं राजकीय वातावरण तापायला लागलं असं म्हणता येईल, कारण की पोलीस म्हणतायत की जातीय तेढ, 2 समाजात तेढ निर्माण करणारं पत्रक काढलं म्हणून आम्ही राहुल देशमुख यांना अटक केली। ते फक्त सांगण्याचं कारण आहे, त्याच्या मागे राजकीय द्वेषाचं कारण आहे। राजकीय पद्धतीने प्रशासनावर, पोलीस प्रशासनावर दबाव टाकून त्याला अटक करण्यात आली। ठीक आहे, एखादं पत्रक काढलं असेल त्याने काही एखादं वाक्य त्याच्यामध्ये जर पोलिसांना वाटत असेल त्यांनी समज द्यायला पाहिजे की अशा पद्धतीचं तुम्ही काढू नये। काही इराणी लोकांच्या विरुद्धची जी लढाई तिथे आहे, इराणी लोकांच्या विरुद्ध तिथे 25-30 वर्षापासून अनेक आंदोलन झालेत, अनेक मोर्चे झालेत, हजारो काय 5-5 हजाराचे मोर्चे निघालेत। त्याच्यामुळे या संपूर्ण दबावाखाली ते अतिशय शांत होते। पण आता जे शासन आहे त्याच्यामुळे आता अजून त्यांचं आता नंबर 2चे धंदे त्या ठिकाणी करतात, दादागिरी करतात, मारतात लोकांना एकत्र येऊन। विधानसभेचं वातावरण तापायला लागलं असं म्हणता येईल निमित्तानं। तुमचा मतदारसंघ आहे महाराष्ट्राच्या, विधानसभा सोडा, आता 4 तारखेला पहिले पहा, 4 तारखेला आता निवडणूक निकाल येणार आहे, त्याची वाट पाहत आहेत सगळे। बीडला जो प्रकार झाला त्यावर शरद पवार गटानं आक्षेप घेतलेला आहे मतदानाप्रक्रियेत। बीडला जो प्रकार झाला अतिशय दुर्दैवी आहे की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जर बूथ कॅप्चरिंग होत असेल
आणि त्याचे पुरावे जर 200 व्हिडिओच्या माध्यमातून जर बाहेर येत असेल तर त्याच्या बाबतीत कारवाई इलेक्शन कमिशनने लवकरात लवकर केली पाहिजे. राज्याचं प्रशासन जे आहे, पोलीस यंत्रणा आहे, त्यांनीसुद्धा अशा प्रकार होऊ नये याच्यासाठी त्यांनीसुद्धा सज्ज राहण्याची आवश्यकता होती. असे प्रकार महाराष्ट्रात होता, हे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.